नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आर डी शेले, आपलं इंद्राबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय जामनेरपुरा जामनेर या आपल्या शैक्षणिक संकुलात आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या नवीन व्हिडिओत इयत्ता 12वी मराठी युवक भारती या विषयाचा अभ्यास करणार आहोत. या विषयामध्ये आपण अनेक घटक अभ्यासून घेतले मित्रांनो. त्याचबरोबर विभाग 1 होता, त्यामध्ये बरेचसे घटक आपण या ठिकाणी अभ्यासून घेतलेले आहेत. विभाग 2मध्ये सुद्धा काही गद्य होते, काही पद्य होते, ते सुद्धा आपण अभ्यासून घेतलेले आहेत. त्याचपैकी विभाग 2मधील जो घटक आहे मित्रांनो, विभाग 2मधील जो घटक आहे भाग 2, पहिला घटक त्यामध्ये आहे पहिली कविता संत एकनाथ महाराजांची विंचू चावला. हे भारूड कवी संत एकनाथ यांचं भारूड जे आहे विंचू चावला. भाग 2मध्ये विंचू चावला हे भारूड आपण आज ह्या नवीन व्हिडिओमध्ये अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. कवीचं नाव तुम्हाला माहीत आहे की संत एकनाथ. त्यांचा परिचय आपण ह्या ठिकाणी आज करून घेणार आहोत. संत एकनाथ आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. 1532 ते 1599 बघा, संत एकनाथांचा परिचय आपण ह्या ठिकाणी करून घेणार आहोत. कवींचे नाव आहे संत एकनाथ महाराज. श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिले. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यांसारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतले मित्रांनो. बघा, अशा परीनं संत एकनाथ महाराजांनी अनेक असे विविध प्रकारचे तत्त्वज्ञान असे धर्म जे ग्रंथ आहे त्यांनी तयार केलेले आहे. आख्यान काव्य आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, ज्ञानेश्वरी आहे, असे अनेक चांगल्या परीचे ग्रंथ संत एकनाथ महाराजांनी निर्माण केले. भारूड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. लक्षात घ्या, संत ज्ञानेश्वरांनी भारूड हा काव्यप्रकार प्रथम आणला. संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे रचली. त्यामुळे भारूड म्हटले की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला. भारूड हे आध्यात्मिक रूपक असते. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागील उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून सांसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली. एकनाथी भारुडांची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचली. त्यांची काही भारुडे हिंदीतही आहेत. बघा, अनेक प्रकारचे भारुडं संत एकनाथ महाराजांनी तयार केले. भारूड म्हटलं म्हणजे संत एकनाथ महाराजांच्याच नाव. बहुरूड ते भारूड असाही त्याचा एक त्या ठिकाणी उल्लेख होतो की भारूड म्हटले की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटलेला आपल्याला दिसून येतं. विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारूड आहे. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा
आणि क्रोध म्हणजे राग, संताप, अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजे काम क्रोधांनी बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत. इथे सुद्धा अंगारे दुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा लावा, म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा. मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल, असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराज यांनी या भारुडातून केला आहे. बघा मित्रांनो, या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहे. या ठिकाणी भारुडामध्ये विंचू हे जे आहे हे काम आणि क्रोध ह्या विकारांचं प्रतीक या भारुडात वापरलेलं आहे. विंचू हा भारुडामध्ये आपण या ठिकाणी काम आणि क्रोध ह्या विकाराचं प्रतीक म्हणून दर्शवलेलं आहे. म्हणजे काम म्हणजे इच्छा असते, कामेच्छा असते आणि क्रोध म्हणजे राग, संताप, अनिर्बंध इच्छा असते. यामुळे माणसाचं जीवन कसं होतं, कसं त्या ठिकाणी लयला लागतं, त्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी या भारुडात सांगितलेल्या आहेत. आपण पाहत असतो अनेक गोष्टी असतात, चांगलं वाईट ह्या सर्व गोष्टी मनुष्य ऐकत असतो, तरीसुद्धा त्या गोष्टी तो पूर्ण करू शकत नाही आणि मात्र तो त्या गोष्टीच्याच मागे आणि काही गोष्टी असतात त्याच गोष्टी तो करण्याच्या प्रयत्नात असताना आपल्याला दिसून येत असतं. म्हणून अशा वागण्याने त्या ठिकाणी त्याचं कुटुंब, संसारिक कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त होत असतं मित्रांनो. बघा, अशा परीने ह्या ठिकाणी सुद्धा भारुडामध्ये त्या ठिकाणी दर्शवलेला आपल्याला दिसून येईल मित्रांनो. बघूया आपण भारुड ह्या ठिकाणी विंचू चावला, या ठिकाणी भारुडाला सुरुवात करणार आहोत आपण. विंचू चावला, ऋषिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला, तिने सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा. विंचू इंगळी उतरे झरा झरा, सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने. बघा मित्रांनो, की ह्या ठिकाणी जे विंचवाचं रूपक भारुडामध्ये दर्शवलेलं आहे, त्या ठिकाणी ज्या भारुडात काम आणि क्रोध जे मनुष्यामध्ये निर्माण झालेले असतात त्या कशा पद्धतीने लयाला लागतात, अति केल्याने त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कसा तो त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत जातो, या सर्व गोष्टी ह्या भारुडामध्ये दर्शवलेल्या आपल्याला दिसून येणार आहेत. तर आपण ह्या ठिकाणी कवीचा परिचय होता तो अभ्यासून घेतला. संत एकनाथ महाराज साहित्यिक व्यक्तिमत्व, त्यांच्या नावे खूप आहेत. मराठी श्रेष्ठ संत कवी म्हणून आपण त्यांना ओळखतो. वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत म्हणून आपण त्यांना ओळखतो. लोकशिक्षणाचे कार्य त्यांनी केले. भारुड हा लोकप्रिय काव्यबंध रूढ केला. भारुडातून जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण दिली. त्याचबरोबर अनेक ग्रंथसंपदा त्यांच्या नावे आपण ह्या ठिकाणी पाहिलं मित्रांनो. चतुश्लोकी भागवत हा ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य त्यांच्या नावावर आहे. ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले. जोहार, गोडणी, आरत्या, अभंग, भारुडे अशी विपुल काव्यरचना त्यांच्या नावावर असताना आपल्याला दिसून येते. तर खास वैशिष्ट्य काय होतं त्यांच्या भारुडामध्ये, तर काव्यातून लोकशिक्षण लोकांपर्यंत तयार करून देणे, निर्माण करून देणे, पोचवणे, नैतिकता, नाट्यमयता, प्रतिकात्मक रचना, भक्तिरचना ह्या सर्व गोष्टी काव्यातून
त्यांनी त्या ठिकाणी भारुडातून अभंगातून लोकांपर्यंत शिकवण देण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं मित्रांनो. तर ह्या भारुडाची मध्यवर्ती कल्पना ह्या ठिकाणी आपण बघितली ह्या ठिकाणी सुद्धा. कवितेचा आशय होता तो त्या ठिकाणी भारुड हे आध्यात्मिक रूपक असते. विंचू चावला या भारुडात काम क्रोध हे विकारांचे प्रतीक आहे. विकारांनी मानव जीवन दूषित होते. या तमोगुणांचा नाश करण्यासाठी सत्वगुण अंगी बाणवावेत आणि अंतःकरण शुद्धी करावी, असा संदेश या भारुडातून एकनाथ महाराज सामान्य जनांना देतात. आपण पाहतो ह्या दुनियेमध्ये ह्या आताच्या पिढीमध्ये आपण पाहत असतो की अनेक कुटुंब जे आहे, अनेक लोक जे आहे वाईट कार्य करून पैसे मिळवण्याचाही प्रयत्न करतात. अनेक गोष्टी वाईट करताना दिसून येतात. त्यातच त्यांना समाधान वाटत असते, परंतु असे केल्याने त्यांचंच नुकसान होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत असतं मित्रांनो. की आपण पाहिलं की काम क्रोध म्हणजे काय? काम म्हणजे वासना किंवा कामेच्छा आणि क्रोध म्हणजे संताप, हे की नाही. म्हणजे छळ विकारांपैकी हे 2 विकार आहेत. म्हणजे विकार म्हणजे काय? दुर्गुण. 2 दुर्गुण आहेत. म्हणजे 6 विकार जे आहेत, 6 ज्या वाईट गोष्टी आहेत, 6 वाईटांपैकी या 2 गोष्टी ही सुद्धा संसारामध्ये असताना मानवामध्ये असतात ह्या वाईट असतात मित्रांनो. सत्व, रज आणि तम हे गुण आहेत. हे कसले गुण आहेत? तर सत्व म्हणजे काय? सात्विक, चांगला गुण त्याला आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. रज म्हणजे काय? राजस, म्हणजे तो रुजलेला असतो. व तामस गुण म्हणजे काय? तम म्हणजे काय? दुर्गुण, म्हणजे वाईट गुण त्यामध्ये असतात मित्रांनो. आणि उतारा दिलेला आहे. उतारा म्हणजे काय? तर वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी केलेले उपचार. आपण म्हणतो ना, विंचू चावल्यावर आपण उतारतो, एखाद्या महाराजाकडे जातो, उतारा घेतो आणि आपल्याला म्हणतो की विंचू तो उतरलेला आहे. परंतु ॲक्च्युली बघा, तसं हे काही होत नाही. तर मानवाच्या अंगी असणाऱ्या दुर्गुणाची तीव्रता कमी करण्यासाठी सत्वगुणाची केलेली उपाययोजना असते, हे की नाही. तर ह्या ठिकाणी सुद्धा आपण ह्या ठिकाणी बघितलं की तमोगुणसुद्धा तामसी वृत्ती असते. तमोगुण त्यामध्ये असायला नको, म्हणजे राक्षसी वृत्ती असते. म्हणजे तो व्यक्ती खूपच अकराळ विक्राळ वागताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत असतो. म्हणजे तमोगुणसुद्धा त्यामध्ये नसायला हवा. सत्वगुण म्हणजे काय? सात्विक, चांगली सज्जन वृत्ती. म्हणजे संपर्कही त्याचा चांगल्याशी असायला पाहिजे, व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे त्याचा वागणूक जी आहे, त्याचं राहणीमान जे आहे, त्याचा संपर्क जो आहे, त्याचा मित्रपरिवार जो आहे, तो जर चांगला असेल तर तो सुद्धा स्वतः चांगला असतो. म्हणजे सत्वगुण म्हणजे सात्विक, चांगली सज्जन वृत्ती असली पाहिजे, आहे की नाही. आपण पाहत असतो की आपण म्हणतो ना, समजा एखादा हुशार व्यक्ती आहे, हुशार विद्यार्थी आहे, हे की नाही. तर यामध्ये ह्या हुशार विद्यार्थ्यांमध्ये 5 हुशार विद्यार्थी आहे आणि एखादा सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे. त्याला त्या गोष्टी त्या हुशार विद्यार्थ्यांपेक्षा कमी येतात, परंतु त्यांच्या सहवासात राहून तो सुद्धा त्यांच्या बरोबरीनं मार्क मिळवू शकतो. म्हणजे तो सुद्धा हुशार होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्या वृत्तीत जर आपण चांगल्याच्या वृत्तीत जर राहिलो तर चांगली बुद्धी आपल्याला प्राप्त होते आणि वाईटाच्या वृत्तीत जर राहिलो तर वाईट बुद्धी आपल्याला प्राप्त होते मित्रांनो. जनार्दन म्हणजे काय? संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी आहेत. ठीक आहे. विंचू चावला आपण ह्या ठिकाणी भारुडाला सुरुवात करणार आहोत. विंचू चावला ऋषिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. काय सांगायचं आहे संत एकनाथांना की बहुरूढ ते भारूड ह्या ठिकाणी भारुडात आध्यात्मिक रूपक वापरलेले आहे. प्रतीकांमधून लोकशिक्षण देणारी नाट्यमय रचना म्हणजे भारूड होय. काय सांगतात कवी की विंचू चावला या भारुडामध्ये मनुष्याच्या ठायी असलेल्या दुर्गुणांवर प्रहार करताना संत एकनाथ महाराज म्हणतात, मला म्हणजे मनुष्याला विंचू चावला आहे. काम व क्रोध या विकारांचा हा विंचू आहे. या विंचवाचा दंश इतका दाहक आहे की माझ्या अंगाला दुर्गुणाचा घाम फुटला. बरोबर. या ठिकाणी सुद्धा मनुष्यरूपी जो व्यक्ती आहे, मनुष्य जो आहे, आजकाल ह्या जीवनामध्ये
आपण पाहत असताना मनुष्याला ह्या ठिकाणी विंचू चावलेला दिसून येत आहे की याच्यामध्ये चांगले गुण ह्या ठिकाणी बाळगताना दिसून येत नाही. अनेक लोक वाईटांच्या संगतीत राहताना दिसून येतात, वाईट कृत्य करताना दिसून येतात, वाईट गोष्टी करताना दिसून येतात. म्हणून अशा यांच्यामध्ये ही वृत्ती निर्माण झालेली आहे की नाही. काम आणि क्रोधाची हा विकारांचा विंचू यांना डंखलेला आहे, चावलेला आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी लेखक कवी म्हणतात की आमच्या अंगाला त्या ठिकाणी घाम फुटला. असा इतका तो विंचू आहे, इतका विषारी आहे, इतका दाहक आहे की तो माझ्या अंगाला घाम फोडत आहे. इतका तो दाहक असताना ह्या ठिकाणी दिसून येत आहे की त्यांच्या दुर्गुणावर प्रहार करताना संत एकनाथ महाराजांनी म्हटलं की मनुष्याला विंचू चावला. काम क्रोध ह्या विकारांचा हा विंचू आहे. या विंचवाचा दंश इतका दाहक आहे की माझ्या अंगाला मात्र त्या दुर्गुणाचा घाम फुटताना आपल्याला दिसून येत आहे. अशा मनुष्यरूपी जीवन असताना संत एकनाथ महाराज दिसून येतात आपल्याला की यामध्ये पुढील वाक्यांमध्ये त्या ठिकाणी संत एकनाथ महाराज म्हणतात, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. पंचप्राण म्हणजेच काम क्रोध रूपी हा विंचू चावल्यामुळे त्याच्या डंखाने माझा जीव व्याकुळ झाला आहे. इतका हा कठोर, इतका हा विषारी, इतका हा दाहक विंचू आहे. या अशामुळे याने डंख मारल्यामुळे माझा जीव व्याकुळ झालेला आहे, प्राण कंठाशी आले आहे. प्राण जाईल अशा वेदना मला होत आहेत, माझ्या तनामनाची आग झाली आहे. बघा, दाह म्हणजे काय की खूपच वेदना होत आहे. दाह म्हणजे काय, आग होत आहे. पंचप्राण म्हणजे काय, जीव, आहे की नाही. ऋषिक आपल्याला माहिती आहे, ऋषिक म्हणजे विंचू, तम म्हणजे दुर्गुण, आहे की नाही. अशा या ठिकाणी पंचप्राण ह्या ठिकाणी सुद्धा व्याकुळ झालेला आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो. की पुढे या ठिकाणी संत महाराज म्हणतात, एकनाथ महाराज, की मनुष्य इंगडी अति दारुण मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगडीची. मनुष्य इंगडी, आता ही मनुष्यरूपी इंगडी आहे. मनुष्यरूपी ही इंगडी म्हणजे विंचू इतकी भयंकर आहे की तिने नांगी मारताच त्या दंशाने सर्वांगाला वेदना झाली, ठणका लागला, त्या इंगडीचे विष सर्वांगभर पसरले, आहे की नाही. एखादा आपला व्यक्ती असतो, एखादा आपल्या जवळचा नातेवाईक असतो, जर त्या व्यक्तीने जर आपल्या जवळ राहून त्या ठिकाणी आपल्याला वेदना दिल्यात, आपल्याला वाईट अपशब्द बोलले, तर त्याविषयी त्याला खूप खूप वाईट वाटतं, इतरांपेक्षा सुद्धा. इतर व्यक्ती बोललेलं चालेल, परंतु आपला व्यक्ती त्या व्यक्तीला बोलला तर त्याला त्या ठिकाणी खूप वेदना होतील, खूप वाईट वाटेल. म्हणजे अशी मनुष्यरूपी जात जी आहे असताना आपल्याला दिसून येते मित्रांनो की असे सुद्धा आपल्यातलेच काहीसुद्धा आपल्याला फसवताना दिसून येत असतात. अशा मनुष्य इंगडी अति दारुण आहे, है की नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मनुष्यरूपी ही इंगडी भयंकर आहे की तिने नांगी मारताच त्या दंशाने सर्वांगाला वेदना झाली आणि ठणका लागला, त्या इंगडीचे विष सर्वांगभर पसरलेले आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो, है की नाही. तर त्या ठिकाणी विंचू ह्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी काम क्रोधरूपी विंचू ह्या महाभयानक आहे, तो एकदा चावला की त्याचा दाह पंचप्राण व्याकुळ करतो आणि येथे काम क्रोधरूपी विंचू म्हणजे दुर्गुण होत. म्हणजे दुर्गुण हे दुर्जनाच्या ठाई वसलेले असतात. त्यामुळे दुर्जन माणसाची संगत करणे म्हणजे इंगडीचा दंश घेणे होय. दुर्जनांची संगत ही दंश इतकी दाहक असते. तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होता. म्हणून यावर उपाय एकच आहे की सद्गुणांचा अंगीकार करणे. म्हणून सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे, सत्संग सदा घडायला हवा, म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल. सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात, दुर्गुणांच्या इंगडीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे, असे संत एकनाथ महाराज सांगताना आपल्याला दिसून येतात मित्रांनो. पुढे बघूया.
ह्या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगडीत उतरे झरा झरा. तर बघा पुढे काय म्हणतात संत एकनाथ महाराज की या विंचवाच्या डंखाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातील तमोगुण म्हणजे तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून द्या, त्याचा त्याग करा. हे दुर्गुण नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे सात्विक गुणांचा अंगारा लावा. या सत्वगुणाच्या अंगाऱ्याने विंचू इंगडीरूपी विकार पटकन दूर होतील. बघा जेही काही वाईट कृत्य आहे, हे वाईट रूपी आपल्या अंगामध्ये आहे, ते सर्व त्या ठिकाणी टाळून चांगल्या गुणांचा अंगीकार करणे ह्याच ठिकाणी या ठिकाणी दर्शवलेलं आपल्याला दिसून येतं मित्रांनो. की काम क्रोधरूपी विंचू हा चावलेला आहे, तर त्याचा दाह शमवण्यासाठी उपाय सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात की विंचवाच्या दंशाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातली तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून द्या, त्यांचा त्याग करा. दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्विक गुणांचा अंगारा लावा, म्हणजे विंचू इंगडरूपी विकार पटकन दूर होताना आपल्याला दिसून येईल मित्रांनो, हे की नाही. पुढे बघूया. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुन फुन शांत केली जनार्दने. काय म्हणतात शेवटी संत एकनाथ महाराज की अशा प्रकारे सात्विक गुणाचा उतारा देऊन सगळी तामस वृत्ती दुर्गुण दूर केले. थोडीशी ठसठस राहिली आहे, ती गुरु जनार्दन स्वामींच्या कृपाने सुद्धा शांत केली. अशा पद्धतीने संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी दर्शवलं की विंचू चावला ह्या भागामध्ये संत एकनाथ महाराजांनी कामक्रोध रूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा याचा उहापोह केलेला आपल्याला दिसून येतो. की संत एकनाथ महाराज म्हणतात कामक्रोधरूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंचप्राण व्याकुळ होतो. त्याचा दाह कमी करायचा असेल तर त्यावर सत्वगुणाचा अंगारा लावावा. मग सत्वगुणाच्या उतार्याने तमोगुण मागे सारता येतो. या सत्वगुणाच्या उतार्याने वेदना शमते, पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच तर गुरुजनार्दन स्वामींच्या कृपेनं आशीर्वादाने ती शांतही करावी. अशा प्रकारे विंचवावरचा जालीम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितलेला आपल्याला दिसून येतो. तमोगुण व सात्विक गुण यांचा परिणाम या ओळींमध्ये संत एकनाथ महाराजांनी प्रत्ययकारीरित्या वर्णिला आहे. त्यातील अनोखे नाट्यजनांच्या मनाला उपदेश पण शिकवणसुद्धा दिलेली आहे. दुर्गुणांविषयी गोष्टी सांगितलेली आहे की माझ्यातील दुर्गुण, तर बघा त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार की माझ्यातील दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाळगण्यासाठी तुम्ही काय करा, हे की नाही. तुमच्यातील दुर्गुणाचा शोध घ्या. समजा आपल्यामध्ये कोणते कोणते दुर्गुण आहेत त्याविषयी आपल्या दुर्गुणाचा शोध घेतला आणि त्यासाठी ते कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर त्यावरती म्हणतात की एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की माझ्यातील दुर्गुण आधी मुळीच कळत नव्हते, पण माझ्या आईने एकदा अशाच पद्धतीने आपण त्या ठिकाणी सांगू शकतो मित्रांनो की तुमच्यातील दुर्गुणाचा शोध घ्या. आपल्या परीनं सुद्धा आपल्यात कोणकोणते दुर्गुण आहेत ते आपण त्या ठिकाणी दर्शवू शकतो आणि ते कशा पद्धतीने आपण कमी केले त्या संदर्भात सुद्धा आपण सांगू शकतो. दुर्जुनांची संगत इंगडीच्या दंशा इतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे. कशा परीनं की विंचू चावला या भारुडामध्ये संत एकनाथ महाराज यांनी दुर्गुणरूपी विंचू चावल्यावर कोणत्या उपायाने त्याचा दाह कमी करावा याचा उपदेश मार्मिक प्रतीकातून केलेला आपल्याला दिसून येतो मित्रांनो. की संत एकनाथ महाराज म्हणतात की कामक्रोधरूपी विंचू महाभयानक आहे. तो एकदा चावला की त्याचा दाह पंचप्राण व्याकुळ करतो. येथे कामक्रोधरूपी विंचू म्हणजे दुर्गुण होत. म्हणजे दुर्गुण हे दुर्जनांच्या ठायी वसलेले असतात. त्यामुळे दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजे इंगळीचा दंश घेणे होय. दुर्जनांची संगत ही दंशा इतकी दाहक असते. तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होतात, म्हणून यावर उपाय एकच आहे की सद्गुणांचा अंगीकार करणे. म्हणून सज्जन व्यक्तीच्या संगतीत राहायला हवे, सत्संग सदा घडायला हवा. अशा परीने जर आपण राहिलो तर आपल्याला सुद्धा चांगले गुण जे आहे आपल्या अंगी बांधल्याशिवाय राहणार नाहीत. अशा परीनं आपण ह्या ठिकाणी जे कवी संत एकनाथ महाराजांचं भारूड जे होतं विंचू चावला ह्या ठिकाणी आपण अभ्यासून घेतलेले आहेत. अनेक श्री सकल संत गाथा खंड दुसरा, संपादक प्राध्यापक डॉक्टर र गोसावी यातून हे घेतलेलं आहे. संत संकलन गाथा खंड दुसऱ्यामधून भारूड हे जे आहे विंचू चावला संत एकनाथ महाराजांचा आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलेला आहे.
त्यावर काही कृती दिलेल्या आहेत मित्रांनो. त्या कृतीसुद्धा आपण ह्या ठिकाणी घरी सोडवून घ्यायच्या आहेत, लक्षात घ्यायच्या आहेत, आहे की नाही. अनेक कृती आहेत, त्या कृतीसुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येऊ शकतात मित्रांनो. तर बघा, कृती आहे पहिली, योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा. तम घाम अंगासी आला, आहे की नाही. या ठिकाणी सांगितलेलं आहे, तम घाम अंगासी आला. म्हणजे काय सांगितलेलं आहे हे ना, शीघ्र कोपी वृत्ती या ठिकाणी वाढीस लागलेली आपल्याला दिसून येईल मित्रांनो, आहे की नाही. काय असेल, शीघ्र कोपी वृत्ती वाढीस लागलेली आहे. त्यानंतर मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे काय, मनुष्य इंगळी माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते, आहे की नाही. त्यानंतर सत्व उतारा देऊन म्हणजे, सत्व उतारा म्हणजे सत्वाचे महत्त्व सांगून, आश्रय घेऊन, सत्व उतारा देऊन म्हणजे काय, सत्वगुणांचा आश्रय घेऊन हे उत्तर त्याचं असणार आहे. विंचू चावला वृश्चिक चावला शब्दांच्या हा दुरुक्तीमुळे या ठिकाणी वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर कृती करा आहे, कामक्रोध रूपी विंचू, हे की नाही. कामक्रोध रूपी विंचू, असे अनेक कृती आहेत मित्रांनो. त्या ठिकाणी आपण सोडवून घ्यायचे आहेत आपल्याला सुद्धा. तर ते सर्व कृती ज्या आहेत त्या आपण सोडवणार आहोत. हे कामक्रोध रूपी विंचू म्हणजे आपण या ठिकाणी तमोगुण मागे सारणे, त्यामध्ये कामक्रोध रूपी विंचू इंगळी उतारवण्याचे उपाय दर्शवलेले आहे. तमोगुण मागे सारणे, सत्वगुणाचा अंगारा लावणे, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर खालील शब्दांचे अर्थ लिहा. वृश्चिक म्हणजे काय, विंचू. दाह म्हणजे काय, आग. क्रोध म्हणजे राग, संताप. दारुण म्हणजे काय, भयंकर. अर्थ लिहा. आता हे अर्थसुद्धा मोठे मोठे आहेत थोडे, या ठिकाणी अर्थही तुम्हाला सांगायचा आहेत मित्रांनो. रसग्रहण करा कवितेचं, ते सुद्धा आपल्याला दर्शवता आलं पाहिजे. आणि काही अभिव्यक्ती सोमत त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते सुद्धा आपण सोडवून घ्यायचं आहे. अशा परीनं आपण ह्या ठिकाणी हे भारूड जे होतं, विंचू चावला हे भारूड, आज आपण ह्या नवीन व्हिडिओमध्ये अभ्यासून घेतलं. धन्यवाद.